नमस्कार, मी डॉक्टर प्रवीण कुमार देवरे, जिल्हाधिकारी बुलढाणा. बुलढाणा जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधव आणि भगिनींना माझी नम्र विनंती आहे. बुलढाणा जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत जेवढे पेट्रोल पंप आहेत त्या सर्व पेट्रोल पंप धारकांच्या आणि कंपनी पुरवठा करणाऱ्या कंपन्यांच्या आम्ही संपर्कात आहोत. आपल्या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जेवढे आवश्यक आहे तेवढं पेट्रोल आणि डिझेल अवेलेबल आहे. कालच आम्ही माननीय पालकमंत्री महोदयांच्या मार्गदर्शनाखाली एक प्रेस नोट इश्यू केली होती. त्या प्रेस नोट मध्ये सुद्धा आम्ही सांगितलं की आपल्या जिल्ह्यामध्ये 1,40,000 लिटर पेट्रोल आणि 2,47,000 डिझेल एवढं उपलब्ध आहे आणि हे वारंवार जशी आवश्यकता असेल तसे कंपनी डिझेल आणि पेट्रोलचा पुरवठा करायला तयार आहे. आता ज्या पेट्रोल पंपावर शेतकरी बांधवांनी गर्दी केलेली आहे किंवा ज्या पेट्रोल पंपावर डिझेल पेट्रोल संपलेलं आहे त्या ठिकाणी तातडीने पेट्रोल आणि डिझेल उपलब्ध करून देण्याची आम्ही दक्षता घेत आहोत. सर्वांना माझी नम्र विनंती राहील की आपण पेट्रोल पंपावर आणि डिझेल मागणीसाठीचा जो आपल्याला कालावधी लागणार आहे त्या कालावधीमध्ये शांततेने डिझेल आणि पेट्रोल घ्यावे आणि कंपनीच्या आणि पेट्रोल पंपाच्या लोकांना, तहसील कार्यालयाच्या लोकांना, पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे. डिझेल आणि पेट्रोलची आपल्याकडे कमतरता नाही, त्यामुळे डिझेल आणि पेट्रोलची कमतरता असल्याचा गैरसमजामुळे आपण त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आवश्यकतापेक्षा जास्त पेट्रोल आणि डिझेलची मागणी करत असतात. त्यावेळेला थोडीसं बाचाबाची होते किंवा आपली नाराजी होती, हे मी समजू शकतो. परंतु ही मी खात्री देतो की आपल्या जिल्ह्यामध्ये डिझेल आणि पेट्रोलचा पुरवठा कमी होणार नाही. आपण कृपया या बाबतीमध्ये निश्चिंत राहावे आणि प्रशासनाला सहकार्य करावे.